पुण्यातील पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक झाले असून पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। पुण्यातील पर्वती टेकडीवर बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे संग्रहालयाचा विकास व्हावा यासाठी चंद्रकांत पाटील आग्रही असून जिल्हा नियोजन, आमदार निधी आणि लोकसहभागातून विकास करण्यात येत आहे। यामध्ये पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह भारताचा उज्ज्वल इतिहास आणि पेशवेकालीन इतिहासावर आधारित भित्तिचित्रे साकारण्यात येत आहेत। या सर्व कामाची पाहणी चंद्रकांत पाटील यांनी करून आढावा घेतला। यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, देवेश्वर संस्थांचे रमेश भागवत, शिल्पकार विवेक खटावकर आदी उपस्थित होते। कसं आहे की खूप गोष्टी ह्या पूर्णत्वाकडे गेल्याशिवाय मी कोणाला सांगत पण नाही। जवळजवळ 6-8 महिन्यापूर्वी कुठे 8 महिन्यापूर्वी हा विषय आला की माननीय नामदार माधुरीताई मिसाळ यांच्या आमदार निधीतून एकाच वर्षी 25 लाखापेक्षा जास्त देता येत नाही, पण त्यांनी टप्प्याटप्प्याने 2 कोटी रुपये इथल्या विकास कामासाठी दिले। काही विकास कामं निधी देऊनही रेंगाळली होती। तर मला श्री भागवत यांनी हा आग्रह धरला की ती कामं पण थोडी आम्हाला स्पीडअप करून द्या। सारखं कुठलं तरी टेक्निकल सँक्शन यायचं आहे आणि प्रशासकीय यायचं आहे असं अडकलंय। तर ते मी स्पीडअप केलं, पण बरोबरीने मी त्यांना असं म्हटलं की खूपशी कामं ही सरकारी निधीमध्ये बसत नाहीत, ती आपल्याला सीएसआर मधून करता येतात। सीएसआर ही समाजाची आता मोठी ताकद निर्माण झालेली। पॅरलल बजेट हा शब्द वापरणं चुकीचं आहे, कारण बजेट खूपच मोठं असतं, पण बजेट सारखंच खूप कामं आपल्याला सीएसआर मधून करता येतात, कारण तो नियमच झाला, कायदाच झाला की तुम्ही वरच्या प्रॉफिटला 2% बाय कंपल्सरी तुम्हाला सामाजिक काम करायला लागेल, ट्रस्ट करायला लागेल, 75% 31 मार्चच्या आधी खर्च करायला लागेल। पण ती जोड मी दिल्यामुळे काही गोष्टी आता आणखीन झाल्या। आताही मी त्यांना आग्रह धरलाय की याचं जे झालंय त्याचं उद्घाटन मला केंद्रीय मंत्री आदरणीय राजनाथ सिंग यांच्या हस्ते करायचं आहे। तर तुम्ही आतापासून तारीख ठरवा। तर टेंटेटिव्ह आम्ही मे महिन्यामध्ये अक्षय तृतीयेची तारीख ठरवतोय आणि त्याच्या उलटं टाइम टेबल करून यांनी कामं पूर्ण करायची आणि त्याच्या उलटं टाइम टेबल करून आतापासून मी राजनाथ सिंगांच्या मागे लागायचं असून एक मोठा कार्यक्रम इथे करायचा आहे। एक टप्पा संपेल, म्हणजे माधुरीताई मिसाळ यांचे 2 कोटी आणि सीएसआर मधून मी मिळवून दिलेले पैसे मी त्यांना म्हटलं की पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल अशी पण एक कामाची यादी करा आणि ते मग जिल्हा नियोजनमध्ये बसवता येईल का, नगर विकासमध्ये मागूया का, तीर्थक्षेत्रामध्ये मागूया का, यात्रामध्ये मागूया का सीएसआर मध्ये करू आणि पर्वतीचं सगळं इतिहास लोकांना नीट कळेल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्वतीवर यायला फिरण्याच्या बरोबरने काही हेतू आहे, असं होईल की ते बघायला मिळेल, इतिहास समजून घ्यायला मिळेल, असा एक प्रयत्न झालाय। मातोबाचा विषय वेगळा आहे। तिथे मी माझ्या वाढदिवसानिमित्त 65,000 झाडं महाराष्ट्रात लावली, तर एक तरी स्पॉट आपण आपल्या मुलासारखा वाढवा म्हणून 6,500 झाडं लावली। तिथे माणसं लावली आहेत, पाईपलाईन केली आहे, ड्रिप केलं आहे, टाक्या बांधल्या आहेत, टँकर सांगितले आहेत। तिसऱ्यांदा गेल्या महिन्याभरामध्ये आग लावली गेली। यावेळेला 2,500 झाडं होरपळली आहेत आणि म्हणून मग संतापून मी तिथे गेलो, फॉरेस्टचे अधिकारी बोलवले, पोलीस अधिकारी बोलवले। 13 तारखेला दुपारी 4ला फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये एक बैठक लागली, याच्यामध्ये त्यांनी काय आहेत, शासनाकडून काय मिळवता येईल, सीएसआर मधून काय मिळवता येईल। सीएसआरचा जुना शब्द लोकवर्गणी असं मी त्यांना म्हटलंय। जसं त्यांना गार्ड हवे आहेत, आता 2च आहेत, अजून 4 हवे आहेत। म्हणून ठीक आहे, तुम्ही सांगा, आम्ही आमच्या काही मित्रांच्या कंपन्यांच्या एक्सपेंडिचरमध्ये त्यांची सॅलरी टाकू। मग त्यांना काही टॉवर्स हवे आहेत, त्याच्या परवानग्या नागपूरला मिळाव्या लागतात, असं सगळं आम्ही करू। मातोबाचा जाण्याचा विषय वेगळा होता, पर्वतीचा वेगळा। वित्त विभाग हा म्हणजे वित्त विभागातले मंत्री अजितदादा असं म्हणणार असतील तर त्याला महत्व आहे। वित्त विभागाने फक्त सूचना करायच्या असतात, जाणीव करून द्यायची असते, लक्ष वेधायचं असतं। तसं वित्त विभागाने लक्ष वेधलंय की थोडीशी आपली आर्थिक स्थिती ही सुधारली पाहिजे। तर ती सुधारण्याचे सगळे प्लॅन्स माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे तयार आहेत आणि त्याच्यातून ही जी आर्थिक स्थिती वेगळ्या कारणाने, ज्याला आपण म्हणून लोकोपयोगी योजनांमुळे थोडीशी समजा बिघडली असली, तर त्याला पुन्हा एकदा नॉर्मलला आणण्याचे सगळे प्लॅन हे तिघांच्या डोक्यात आहेत। आपल्याला नजीकच्या काळात दिसेल की एक विषय आणि असा नवीन आणला आणि तो टॅक्सेस नाहीये,
कारण टॅक्सीज महाराष्ट्रात याच्यापेक्षा जास्त लावता येणार नाही. पण खूपशा गोष्टी ज्या आहेत त्यातला रेव्हेन्यू आपला नीट कलेक्ट होत नाही. केंद्र सरकारकडे आपलं काही येणं असतं ते जरा त्याला रेग्युलाइज करता आलं. असं करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे 1500 रुपये बजेटपर्यंत दरमहा या महिन्याचे पण जमा झाले. बजेटमध्ये प्रोव्हिजन घ्यावी लागेल पुन्हा एकदा, तर ते घेतील. आरोपींना पकडलं गेलं. हे बघा, दोघांचंही म्हणणं त्यांच्या स्टाईलप्रमाणे बरोबर आहे. अजितदादा काय म्हणाले की जर कुचराई केली कामामध्ये तर कारवाई करेन. देवेंद्रजी काय म्हणाले की वाढत्या पॉप्युलेशनमुळे थोडा क्राईम वाढतोय पण आम्ही तो कंट्रोल करू. कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा कारवाई येतेच ना. का देवेंद्र असं म्हणणार की सुस्तपणे तुम्ही पडून राहा आणि मी तुमच्यावर काही कारवाई करणार? देवेंद्र म्हणू शकत नाही. देवेंद्रसारखा कठोर प्रशासक नाही. आणि त्यामुळे दोघांचंही म्हणणं एकच आहे की आम्ही जे मार्ग, जसं 7 नवीन पोलीस स्टेशन दिली ना पुण्याला, 7 लॉन्चिंग झालं. नव्याने जी 20,000ची भरती झाली त्यातलं मेजर पार्ट बहुतेक 800 का 900 पुण्याला मिळायचं. ट्रेनिंगला आहेत सगळेजण. 2 वर्ष ट्रेनिंगशिवाय त्यांना देता येत नाही. खूप रिक्त जागा माने देवेंद्रजी भरतायत. आणि त्यामुळे जरी पॉप्युलेशन वाढताना खूप फॅक्टर्स बांगलादेशी आणि रोहिंगा वगैरे खूप चालू आहे. तर त्याच्यामध्ये अद्ययावत शस्त्र म्हणताना मला सीमेवरची शस्त्र म्हणायची नाही आहेत, पण मग किंवा त्याला साधनं म्हणू, अद्ययावत साधनं म्हणजे एआयचा वापर करणं, याला अद्ययावत मी म्हणतो. आणि एआयचा वापर करून गुन्हे लवकर शोधणं जे चालू आहे. त्यामुळे गुन्हाच घडू नये असा प्रयत्न केला पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण केला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तो लवकर शोध लागला पाहिजे. तो लागतोय. प्रत्येक घटना घडल्यानंतर 8व्या तासाला 24 तासामध्ये सापडतायत लोक. आणि मग पुढे त्या गुन्ह्यांवरचं जी शिक्षा आहे ती लवकर ठरणं. 5, 10, 15, 20 वर्ष केसेस चालतात. तेही 14 ते 19 देवेंद्रच्या काळामध्ये त्यांनी, ज्याला आपण कन्व्हिक्शन रेट म्हणतो, प्रत्यक्ष शिक्षा ठोठावणे, याचा रेट वाढवला. 8-9% 52-53% नेला. त्याच्यासाठी खूप गोष्टी केल्या. सरकारी वकिलांचं नेटवर्क हे झिरो झालं होतं, ते पुन्हा त्यांनी रिवाईव्ह केलं. आणि प्रत्येकानं सरकारी वकिलानेच जाऊन बाजू मांडायची असते. चला. दादा